सुरुवातीला बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। जम्मू काश्मीर, हिमाचल, पंजाबमध्ये भयानक पूरस्थिती निर्माण झालेली आहे। गेल्या 48 तासांपासून या भागामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। इथे नद्यांनी प्रलयकारी रूप धारण केलेलं आहे। सध्याची नेमकी काय स्थिती आहे या रिपोर्टमध्ये पाहूयात। जम्मू, हिमाचल, पंजाबमध्ये हाहाकार, नद्यांचा प्रलयकारी अवतार। गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये पावसाचा थरार पाहायला मिळतोय। नद्यांनी अक्षरशः रौद्र रूप धारण केलंय। हिमाचल प्रदेशातला हा व्हिडिओ बघा। अगदी नदीच्या काठाला चिकटून ही घरं उभी आहेत। यातलंच एक घर नदीच्या प्रवाहात वाहून गेलं। फक्त 6 सेकंदात नदीनं घर नेस्तनाबूत केलं। घरं, रस्ते, डोंगर नदीच्या पाण्यासमोर कशाचाच टिकाव लागत नाहीये। हिमाचलच्या डोडा जिल्ह्यातल्या भद्रवाह मधलं हे गुप्त गंगा मंदिर। सौंदर्य आणि श्रद्धेचा मिलाप असलेलं हे ठिकाण खूपच प्रसिद्ध आहे। मात्र आज या ठिकाणी निसर्गाचा प्रकोप बघायला मिळतोय। या पांडवकालीन मंदिराशेजारून वाहणाऱ्या नील नदीनं आज रौद्र रूप धारण केलं, जे पाहून भाविकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पाण्याचा जोर आणखी वाढला तर मंदिरालाही धोका निर्माण होऊ शकतो। जम्मूत वाहणाऱ्या व्यास नदीची ही दृश्य पहा। व्यास नदीचं हे रूप पाहून अक्षरशः धडकी भरते। गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसानं एका क्षणाचीही उसंत घेतलेली नाहीये, ज्यामुळे व्यास नदी काठोकाठ भरून वाहते। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर नदी काठावरील घरही वाहून जाण्याचा धोका वाढलाय। अनेक ठिकाणी नदीच्या प्रवाहात रस्तेही वाहून गेले, ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। व्यास नदीचं रौद्र रूप दाखवणारा आणखी एक व्हिडिओ बघूया। बाजूला वाहणारी व्यास नदी रस्त्याच्या समांतर पातळीवर वाहते। संततधार पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढतेच आहे। नदीला उधाण आलंय आणि अशा परिस्थितीत नदीचं पाणी रस्त्यावर आलं तर मोठा धोका निर्माण होईल। जम्मूच्या कठुआ जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच आहे। गेल्या आठवड्याभरात अनेक भागात ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत। कठुआमधील सेवा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। संततधार पावसामुळे नदी काठोकाठ भरून वाहते। मनालीमध्ये राष्ट्रीय महामार्ग पाण्यासोबत वाहून गेला। नदीचा प्रवाह इतका भयानक आहे की याचा सामना करणं अशक्य आहे। मनालीमधील ही स्थिती पाहता नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिलाय। एनडीआरएफ आणि सैन्याचे जवान आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत। अनेक भागात रस्ते वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। ती पूर्ववत झाल्याशिवाय पर्यटकांची सुटका होणं कठीण दिसतंय। मनाली शहरातील नाल्याला पूर आल्यानं पाणी पुरवठा ठप्प झालाय। नाल्यात आलेल्या पुरात डोंगरावरील मोठे दगडही वाहून गेले। दगड पाईपलाईनवर आदळल्यानं पाईपलाईन फुटलीय। आता पाण्याचा स्तर खाली उतरत नाही तोपर्यंत मनालीत पाणी पुरवठा सुरळीत होणार नाहीये। अरुणाचलमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओत डोंगरावरनं भले मोठे दगड रस्त्यावर कोसळत आहेत। जवळपास गाडीच्या साकारेचे भले मोठे दगड रस्त्यावर कोसळले। दगड कोसळायला सुरुवात झाल्यानंतर गाडी चालकाने रिव्हर्स गिअर टाकला। काही जण तर जीव वाचवण्यासाठी गाड्या सोडून धावू लागले, पण या भल्या मोठ्या दगडांच्या तडाख्यात 2 गाड्या अडकल्या।
पंजाबमध्ये तलावाचा बांध फुटल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावलंय। पंजाबच्या अहली सुलतानपूर मधला हा व्हिडिओ बघा। मुसळधार पावसामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय। तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे बांध फुटला आणि बाजूलाच असलेल्या शेतात पाणी शिरलं। शेतात पाणी गेल्याने उभ्या पिकांची नासधूस झाली आहे। पिकांची नासधूस पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। ओडिशाच्या सुंदरगडमध्ये एक ट्रक वाहून गेला। नदीला पूर आल्यामुळे पूल दिसेनासा झाला होता। अशा पाण्यातनं मार्ग काढणं ट्रक चालकाच्या जीवावर बेतलंय। रस्ता दिसत नसतानाही चालकाने ट्रक पार करायचं नसतं धाडस केलं, पण रस्त्याचा अंदाज चुकला आणि ट्रकचं पुढचं चाक पुलावरनं खाली उतरलं। बघता बघता संपूर्ण ट्रक नदीत उलटला। नागरिक ट्रक चालकाचा शोध घेत आहेत, पण अजूनही तो मिळाला नाहीये। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।